नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंडे. आज बघितलं तर सनेज आयुर्वेदामध्ये मी काम करत आहे आणि खूप तर एक रिझल्ट आपल्याला बघायचा आहे. आणि आपण आपल्या समोर बघितलं तर इथं पूजा मॅडम होतं. तुम्ही आज बघू शकता. तर पूजा मॅडमला आज आपण कॉल करू आणि कॉल नाही 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 तेच मला त्याशी म्हणजे बोलत होतो. तर मी म्हणलं देश आपण ते म्हणजे तुमच्या पप्पाला त्यांना ते अँटायडेशन दिलं होतं ते तर किती दिवसामध्ये दिलं म्हणजे कसं कसं घेत होते ते त्यांना कसं सांगितलं होतं तुम्ही? हा आईला काय केलं हा भाजीमध्ये टाकून दिलं. ती घरी जेवण कोण करत नव्हते पप्पा. भाजीमध्ये टाकून दिलं होतं का मग? हा मग भाजीमध्ये मग तिला गोड 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 बोलून बोलून रोज घरी बोलवलं. हा हा आणि चिकन शिवाय काय टाकलाय ना मग रोज त्यांच्यासाठी चिकन आणलं चिकनच्या भाजीमध्ये टाकलं. ओके ओके. आणि भैयाला? त्याला मी काल गेले होते त्याच्याकडे घेऊन औषध ना हा हा तर त्याच्या बायकोने त्याला ते औषध पाजलंच नाही. मग कसं दिलं त्यांना भैयांना? त्याला मला वाटतं थोडंसं पाजलंय त्यांनी तोंडामध्ये बायकोला धरून बायकोला तारख्या पुरीला धरून तोंडात टाकलं त्याच्यात. ओके ओके. पण आता किती तोंडात टाकलं. पप्पाने किती दिवस ती बॉटल म्हणजे आपली यूज केली? आता बघा गेल्या वेळेस घेतली होती ना मी हा हा रेग्युलर दिली त्यांना. दिवसातला 1-2 वेळेस जेवण करत होते ते. हा हा. पण आता म्हणजे त्यांना एका बॉटलमध्ये म्हणजे रिझल्ट पण आला ना त्यांचा आपला? एका बॉटल मध्ये रिझल्ट आलाय पण एक टायमिंगला थोडस पित वाटतं संध्याकाळी. म्हणजे आता संध्याकाळी पेतात. पहिलं किती प्यायचे म्हणजे जास्त पियत होते का? ते सकाळी उठलं की चहा नाही प्यायचा पाणी पण नाही प्यायचं आधी तेच प्यायचं. हा हा हा. मग आता आता कुणाला दिलेत? आता जे तुम्ही आता ऑर्डर केली होती ते कुणासाठी देणार होते मग आता? ती एक भावासाठी दिली आणि एक म्हणलं 2,500ची खरेदी लागते ना महिन्याला म्हणून एक्स्ट्रा घेऊन ठेवली. तर गावाकडे जाण्यासाठी मला 4 बॉटल पाहिजे तर ते आता आई येणार आहे ना गावाकडनं. हा हा. म्हणजे आता वापस पप्पांना द्यायचं असतं ना म्हणजे अजून? हा पप्पाला एक बॉटल द्यायची आणि दुसऱ्या माणसाला 2-3 द्यायचे. ओके ओके. मी दुसऱ्या माणसाला पण फोन केला होता तिथल्या ते कामावर जाते त्या माणसाला. हा हा तर ते पण म्हणले की नाही कसलंच पिला झाले तर ते तुला टाईप लागते. तो पण म्हणला कसलंच पेणार. ओके ओके. म्हणजे आता म्हणजे पहिलं पेत होते आता म्हणजे की पेत नाहीत वगैरे म्हणजे खूप कमी झाले त्यांचं एक अर्थाने. लय कमी झाले लय. असं म्हणते ना की आता तो इतका मोठा आशीर्वाद लागणार आहे सगळ्यांना. हा हा हा. म्हणजे कसं सांगू का आम्ही त्यांना 5 वेळेस वाचवलंय. ओके ओके. एक वेळेस किडनीवर सूज होती एक वेळेस त्यांचा मेंदूला अल्कोहोल लागला होता. आपल्या चिंचवडला ऍडमिट होते व्यसनमुक्तीला. हा आम्ही हा. 50 ऑर्डर घातले त्यांना. परत 2 महिने आम्ही व्यसनमुक्तीमध्ये टाकलं होतं बारकीच्या. ओके ओके. आम्ही कम से कम त्यांना 5 वेळेस वाचवून घेतले लॉकडाऊन पासून. हा. आता ते तशीच गेले असते. आता 2 महिन्याखाली त्यांची बीपी पूर्ण होती वरच जात नव्हती. म्हणजे मध्ये नेऊन ऍडमिट केलं होतं. दारू म्हणून का? दारू लय जास्त दारू पित होती. आत्ती म्हणजे त्यांचं जेवण नाही पाणी नाही चहा नाही काय नाही पण फक्त दारू. ओके ओके. नाही बरं झालं मग ते. आता मी आता काय करणार आहे यंदा ते गावाकडे जाऊन येणार आहे त्यांच्यासाठी. हा हा. मग आपलं बिफोर आफ्टरचं पण त्यांच्याकडे व्हिडिओ काढून आणते मी. ओके ओके. नाही व्हिडिओ काढून आणते. नाही चांगलं गोष्ट. उलट म्हणजे की आपल्यामुळे कित्येक लोकांच्या घरामध्ये दारू बंद होऊ शकते वगैरे. नाही म्हणजे आता हा. आपण आशीर्वाद घ्यायचा ना. येस येस. चालेल. येस बघा मित्रांनो, आता आपण बघितलं तर जसं मॅडमने बोलल्या तर आज मॅडमचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे. आज मॅडमला आपण जो कॉल केल्यानंतर मॅडमचा रिझल्ट बघू शकतात. हे अँटी ॲडिक्शन आहे. आज हर घरामध्ये गरजेचं आहे. आज जर मॅडमने सांगितलं की एक आनंदाची गोष्ट मॅडमने काय सांगितलं की खूप मोठा आशीर्वाद लागला सर की माझ्या घरात जे माझ्या वडिलांना जे दारूचं जे व्यसन होतं खूप दिवसापासून होतं फक्त ह्या प्रोडक्टमुळे ते व्यसन आज त्यांचे पप्पा निर्व्यसनी झाले. तर मला वाटतं घरामध्ये भरपूर असे आजार होतं. त्या आजारासाठी तुम्ही सनेजचे कोणतेही प्रोडक्ट वापरू शकतात आणि त्याच्यासोबत तुमच्या घरामध्ये एक आनंद येऊ शकतो. येस थँक्यू.